झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 10 सप्टेंबर 2025 उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। धाराशिव शहरात तब्बल 2.5 तास पावसाचा धुमाकूळ। शहरातील अनेक भागातील घरामध्ये शिरले पाणी। नागरिकांची उडाणी तारंबळ। नगर परिषद प्रशासन मात्र झोपेच्या डुलकीमध्ये। ऐकावे ते नवलच। नळदुर्ग नगर परिषदेमध्ये एका कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीवरून 92 लाख रुपये थकीत बिलामुळे न्यायालयाच्या आदेशामुळे नगरपालिकेवर जप्तीची केली कारवाई। येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर चालत्या गाडीमध्ये चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांनी केली गजाआड। परांडा आगारातील बस चालक एका बुलेट चालकाने केली मारहाण। आवताडे याच्या तक्रारीवरून सोमनाथ मिस्किनवर गुन्हा केला दाखल। नळदुर्ग येथे ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्यावरून घोषणा देणाऱ्यावर गुन्हा नोंद करून कारवाईची केली नागरिकांनी मागणी। मध्य रेल्वेच्या दसरा दिवाळी 2025 करिता रेल्वेने सोलापूर विभागातून 230 विशेष गाड्या चालवणार। कुर्ला लातूर साप्ताहिक विशेष 20 फेऱ्या वाढवण्यात आल्या। कानेगाव तालुका लोहारा येथे माऊली भिसे हा घरासमोर उभा असताना गावातील प्रमोद लोभे व सूर्यकांत पांडुरंग लोभे यांनी "तू आमच्या आडवे का आलास" म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्यामुळे लोहारा पोलिसात अट्रॉसिटीचा झाला गुन्हा दाखल। घर भाड्याने देताना भाडेकरूची पूर्ण माहिती घेऊन पोलिसांना कळवा, अन्यथा घरमालकावर होऊ शकतो गुन्हा दाखल। धाराशिव उस्मानाबाद प्रभाग मध्ये 2 वर 12 आक्षेप तर तुळजापूर वर 44 मध्ये 11 आक्षेप। 11 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे होणार सादर। जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोर व पोस्ट ऑफिस समोर जिल्हाधिकारी यांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेड मुळे बेवारस जनावरे यांच्यामुळे सतत होतोय वाहतुकीची कोंडी। ॲम्ब्युलन्सला देखील होते अडचण। याच मार्गावरून जाते सिव्हिल हॉस्पिटलला रस्ता। धाराशिव उस्मानाबाद येथे महाविकास आघाडीतर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी उतरली रस्त्यावर। निदर्शने करून दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन। या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला व ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायलाही विसरू नका। तसेच शेवटी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।